विघाता येईल चिंता साऱ्या दूर करी संकटातून पार करी सदाचार रतगत भक्ता हडला भे बघता बघता गणेश बोले जय बोला गजाननाची जय बोला जय बोला गजाननाची जय बोला जय बोला हो जय बोला गजाननाची जय बोला राधे राधे। ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे जो गावे पल पावे दुख बिना से मन का स्वामी दुख बिना से मन का सुख संपत्ति घर आवे सुख संपत्ति घर आवे कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे माता पिता तुम मेरे शरण गहूँ मैं किसके स्वामी शरण गहूँ मैं किसकी तुम बिना
कृपा करो भरतार। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर सबके प्राणपति। स्वामी सबके प्राणपति। विधि में लो दयामण, किसी विधि में लो दयामण, तुमको मैं तुमते। ओम जय जगदीश हरे। दीना बंदो दुख हरिता, तुम ठाकुर मेरे। स्वामी तुम्हारा रक्षक मेरे। अपने हाथ बढ़ाओ, अपने हाथ उठाओ, द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा। स्वामी पाप हरो देवा। सदा भक्ति बढ़ाओ, श्रद्धा प्रेम बढ़ाओ, संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे। स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट ताप जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। सर्व श्रोते मंडळी, तसेच यजमानांना सूचना आहे, आपापल्या स्थानी बसावं. की जय। खामगाव येथील हरिभक्त परायण एकनाथ महाराज यांनी 108 ब्रिज म्हणजे 4 महिने नर्मदा मातेची म्हणजे नदीची परिक्रमा केलेली आहे. महाराज उठून उभे राहा, त्यांच्या नावाने टाळ्या वाजवा. पायी प्रदक्षिणा बरं का. हे नर्मदा परिक्रमा अशी आहे, जो खरोखर नियमाने जर कधी परिक्रमा करतो ना, साक्षात एक दिवस नर्मदा माता प्रत्यक्ष भेट देते. महाराज ज्याप्रमाणे गजानन महाराजांना ओंकारेश्वरला नर्मदा मातेने भेट दिली, केव्हा नौका फुटली होती तेव्हा, तसंच जो परिक्रमा करतो त्याला नर्मदा माता अवश्य भेट देते. महाराज धन्य आहे महाराज. आणि आज हे आपलं अहोभाग्य आहे
की आज जणू काही असं या ठिकाणी नर्मदा माता चाललेली आहे आणि त्यांच्या सोबत आमचे हरिभक्त परायण खेडकर महाराज भारुडाचार्य. खरोखर या लोकांचं खूप प्रेम आहे. कारण घाटपुरीमध्ये गजानन कॉलनीमध्ये जे माझे कार्यक्रम झाले सप्त्याचे ते निमित्त म्हणजे आमचे खेडकर महाराज आहे. टाळी वाजवा. असे जेव्हा भक्त मंडळी येतात ना मला असं जणू काही वाटतं ज्याप्रमाणे माहेरचं कोणी आल्यानंतर मुलीला आनंद होते तसा आनंद होतो महाराज. असो श्री मनमहाय गणाधिपतये नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखेदं केवलं ज्ञानमूर्तिं दद्वादितं गगनसदृशमी तत्त्वमस्त्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वादिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितमे सद्गुरु तत्त्वं नमामि. या कुन्दे तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रारुता या विनावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभृतिवी दैवे सदा वंदिता. सामा पातु सरस्वती भगवती विशेषजाड्यापा. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझेरा जसयोग मुद्रा. नेत्रहीन हे रे तुझ वीण निद्रा कै भेटसी मजला सुभद्रा. श्रुती स्मृती पुराणात आलयं करुणालयं नमामि भगवते पादमी. शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं भद्रनारायणं सूत्रभाष्यो कृतो वेदे भगवन्तो पुनः पुनः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवं सतं देवं कंसचाणूरे मर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव. श्रोता वक्ता जय श्री राम गोपाल कृष्ण भगवान की
जय श्यामल रामचंद्र भगवान भगवान पावन सूत हनुमान उमापति महादेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आदिशक्ती मुक्ताबाई श्री संत गजानन महाराज सब साधु संतन की गौ माता भारत माता अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त सर्वांनी हात वरत करा. ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः. तारी ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः. गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः. म्हणा ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु हात वर करा. गजानन नमो हा नमः. हा. ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः. हा. ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः. ओम गजानन नमो नमः श्री गजानन नमो नमः जय गजानन नमो नमः गुरु गजानन नमो नमः. श्री संत समर्थ सद्गुरु गजानन महाराज श्यामल रामचंद्र भगवान नम पार्वती पते हर हर महादेव. आज श्री राम कथेचा कितवा दिवस आहे? जोऱ्यानं बोला. 7वा. या शब्दाचा अर्थ काय? आज 7 दिवस पूर्ण होत आहे जी राम कथा आपण श्रवण करत आलेला आहोत ती 60वा. बरोबर आहे ना? साठवून ठेवा. आणि उद्याचा आहे 8वा. उद्याची आठवण ठेवा. आता साठवण्याकरता काय पाहिजे? डोकं. त्या दिवशी सांगितलेलं आहे काही काही जणांचे हँग झालेले आहे. एक गृहस्थ होता टोपी घालणारा. आता नेमकी ही टोपी कुठे फाटत असते? मध्यभागी. बरोबर आहे ना? आता त्याची टोपी मध्यभागी फाटली. त्यानं काय केलं? अर्धा मीटर कापड घेतला, टेलर कडे गेला. म्हणे टेलर एक टोपी शिवून दे. टेलर म्हणतो काही हरकत नाही. म्हणे शिलाई किती? म्हणे 10 रुपये. हा घरी आला, स्नान करू लागला,
स्नान करत असताना विचार आला, 2 टोप्या शिवल्या तर स्नान झालं ना आणखी गेला, ओ टेलर 2 टोप्या शिवजो. टेलर म्हणतो काही हरकत नाही. आणखी घरी आला, जेवण करायला लागला. जेवता जेवता विचार केला, 3 महिन्यातून 1 टोपी फाटली तर वर्षाच्या टोप्या किती? 4. आणखी केला जेवण झाल्याबरोबर, ओ टेलर 4 टोप्या शिवजो. टेलर म्हणतो काही हरकत नाही. आणखी घरी आला, आराम करायला लागला. विचार आला, 2 महिन्यातून जर 1 टोपी फाटली तर वर्षाच्या 6 टोप्या. गेला आणखी तसं, म्हणे टेलर 6 टोप्या शिवजो. टेलर म्हणतो काही हरकत नाही. आता अर्धा मीटर कापड, त्याच्यात 6 टोप्या, किती झाल्या असं? केवढ्या झाल्या असं? 30 भर. हा गेला टेलरला म्हणाला, टेलर टोप्या शिवल्या काय? टेलर म्हणतो होय. म्हणे किती शिवल्या? म्हणे 6 शिवल्या. म्हणे शिलाई किती झाली? म्हणे 60 रुपये. हे घे 60 रुपये. त्या टेलरनं त्या टोप्या दिल्या, 30 भर होती. टेलर हा म्हणाला, हे टेलर अरे मूर्ख समजतो का? हे 30 भर टोपी माझ्या डोक्यात होईल काय? टेलर म्हणतो तुले डोकं आहे काय? डोकं जर असल तर ही कथा कीर्तन यामध्ये साठवल्या जाईल महाराज. डोकं पाहिजे ना. काही काही जण म्हणतात ना, काय राजा डोकंच चालत नाही. डोक्याला काय पाय आहे काय? कारण आपलं हे हँग झालेलं आहे महाराज. जशी मोबाईल मधली मेमरी हँग होते, सेव्ह करायला गेलं की त्या मोबाईल वर लिहून येते मेमरी फुल झालेली आहे, डिलीट मार. तसंच कथा कीर्तन ऐकायला गेलो की आपले सुद्धा या देहरूपी मोबाईल वर लिहून येते तुझी मेमरी फुल झालेली आहे, डिलीट मार. परंतु आपण डिलीट मारत नाही. काय मारत नाही? हे संसार रूपी मायेचं याच्यात भरलेलं आहे. हे डिलीट करा महाराज. आणि हे कथा कीर्तन परिवर्तनाचं यामध्ये शेव करा. म्हणून 7 दिवस आज पूर्ण होत आहे. आपण रामकथा श्रवण करत आहोत. रामकथेला सुरुवात करण्याच्या आधी मी संपूर्ण देवदिकांना नमन करतो. सर्व संत मंडळींना नमन करतो. या भूमातेला, ग्रामदेवतेला, गौमातेला नमन करतो. ज्यांच्या निमित्ताने सेवा आहे असे श्री संत गजानन महाराजांना नमन करतो. ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे असे आयोजक मंडळींना नमन करतो. महाराज मंडळी आलेली आहे त्यांना सुद्धा नमन करतो. बाहेर गावून पंचक्रोशीतील भक्त मंडळी आलेली आहे त्यांना सुद्धा नमन करतो. जे घरी बसून मोबाईल म्हणा की टीव्हीवर म्हणा ही कथा श्रवण करत आहे त्यांना सुद्धा नमन करतो. आणि श्रवण करते माझे माता पिता बंधू भगिनी बालमित्र तुम्हाला सुद्धा नमन करून या राम कथेला सुरुवात करतो. गोपाळ कृष्ण भगवान, श्यामल रामचंद्र भगवान की जय. कालपर्यंत आपण कथा श्रवण केली. इंद्रजिताचा वध लक्ष्मणाने केला. लंकाधीश रावण विचार करू लागले की माझा मुलगा मृत्यू पडलेला आहे. नव्हे तर बिभीषण आले. बिभीषण म्हणू लागले दादा रावणाला, दादा तू हा हट्ट सोडून दे. तू त्या रामाला ओळखलं नाहीस. तू सीतेला रामाच्या स्वाधीन कर. दादा वंशाचा नाश करू नको. परंतु तो रावण होता महाराज, तो कुणालाच ऐकत नव्हता. जेव्हा बिभीषण हात जोडून गुडघ्यावर झाला
पाया पडू लागला तेव्हा लंकाधीश रावणाने त्याला लात मारली आणि राजवाड्याच्या बाहेर काढलं महाराज. विभीषणजी खिन्न होऊन उदास होऊन श्रीराम लक्ष्मणाकडे गेले. सर्व हकीकत सांगितली. एवढंच नव्हे तर मंडोदरी आपल्या पतीला म्हणजे रावणाला विनवणी करू लागली. स्वामी स्वामी आपला एकुलता एक मुलगा मृत्यू पावलेला आहे. तुम्ही त्या सीतेला रामाच्या स्वाधीन करा. कुळाचा नाश करू नका. परंतु रावणाने तिला सुद्धा हकलून लावलं महाराज. मंडोदरी महलामध्ये रडत बसली. लंकाधीश रावण विचार करू लागला आता काय करावं. लंकाधीश रावणाने ठरवलं की माझा भाऊ कुंभकर्ण निद्रा घेत आहे, त्याला जाग केलं पाहिजे. कारण कुंभकर्णाने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून इंद्रपद न प्राप्त करता निद्रपद प्राप्त करून घेतलं होतं. निद्रा म्हणजे झोप. आणि कुंभकर्ण झोपू लागला महाराज. लंकाधीश रावणाने काय केलं, शिपायांना सांगितलं ढोल ताशे घेऊन जा आणि माझ्या भावाला कुंभकर्णाला जाग करा. सैनिक निघालं, शिपाईगण निघाले, ढोल ताशे घेऊन निघाले, जोर जोराने वाजू लागले. परंतु कुंभकर्णावर काही परिणाम झाला नाही. आताही तसेच आहे. हो, वाईट वाढवून घेऊ नका. अरे हरिपाठ कधी चालू असला लाऊडस्पीकर मध्ये तर काही काही लोकांना तिरस्कार करतात महाराज. ते जाऊ द्या. काकळा जेव्हा असतो महाराज कार्तिक महिन्यामध्ये, सकाळी काकळा करणारे उठतात आणि गावामधून प्रदक्षिणा मारतात. काही काही लोक म्हणतात येले कोणते धंदे नाही राहिले काय. इतके नालायक काय काय काही. हे होय कुंभकर्णाची औलाद. आलं लक्षात. जेव्हा लंकाधीश रावण कुंभकर्णाकडे आला, लंकाधीश रावणाने विचार केला की माझ्या भावाला कुंभकर्णाला ब्रह्मदेवाने वरदान दिलेलं आहे. कोणतं, की जेव्हा तुला अन्नाचा गंध येईल म्हणजे वास येईल तेव्हा तू झोपेतून जागा बसशील. त्या शिपायांना वगैरे सांगितलं तुम्ही जा अन्नाने भरलेले गाडी घेऊन या. शिपाई गण गेले, सैन्य गेलं, अन्नाने गाडी भरले, कुंभकर्णाच्या पुढे आणून ठेवले. जेव्हा कुंभकर्णाला गंध आला म्हणजे वास आला, कुंभकर्ण जागी झाला, उठून बसला. जेव्हा कुंभकर्णाने बघितलं त्या अन्नाकडे पात्रचे पात्र भरलेले होते. कुंभकर्ण म्हणतो वा ब्रह्मदेवा वा, तू दिलेलं वचन तू पूर्ण केलेलं आहे. आणि कुंभकर्ण लगबगीने खाऊ लागला महाराज. कुंभकर्णाने मंजन केलं नव्हतं. आणि आताही काही काही जण आहे मंजन दात न घासता चहा पितात, दूध पितात. सांगा ना कुठे आता येईल नेता हो. त्या दिवशी मी सांगितलं एकच प्राणी असा आहे तो मनुष्य प्राणी मंजन करतो, दात घासतो महाराज, इतर प्राणी नाही. कारण मनुष्य प्राण्याला नियम लावलेला आहे. त्या नियमाने मनुष्याने चालावं. आणि तो मार्ग आपल्याला संतांनी दाखवलेला आहे, शास्त्र पुराणी दाखवलेला आहे. परंतु आपण संत सांगतात, शास्त्र पुराण सांगतात, त्या मार्गाने जात नाही महाराज. जातो का नव्हे. अरे संत वरडू वरडू गेले माझ्या माय बापो. सनेत गरजुनिया सारे, सनेत गरजुनिया
गरजुनिया सारखे संत गरजुनिया सारखे जावे त्यांच्या मागे मागे जावे त्यांच्या मागे मागे जावे त्यांच्या मागे मागे गरजुनिया सारखे संत गरजुनिया सारखे. हो, संत ओरडू ओरडून सांगून गेले महाराज, परंतु आपण ऐकतो काय? हा, याला प्रमाण देऊ का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा आहे. संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो. संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो. संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो. कीर्तनी मान डोलत पारी, कीर्तनी मान डोलत पारी. कोंबडी बकरी खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा. कशाला पंढरी जातो. कुंभकर्णाने जेव्हा मागे बघितलं, लंकाधीश रावण दिसला. कुंभकर्ण म्हणतो, रावण दादा तू केव्हा आलास? आपली लंका कुशल आहे ना? तेव्हा लंकाधीश रावण म्हणतो, कुंभकर्णा, अरे आपल्या या लंकेमध्ये राम लक्ष्मण आलेले आहे, त्यांनीच माझ्या मुलाला इंद्रजिताला ठार मारलेला आहे. नवे नवे तर आपली बहीण सुपर्णका हिची विटंबना केलेली आहे, नाक आणि कान कापलेला आहे. कुंभकर्णा, अरे तारकाला सुद्धा ठार मारलेला आहे. आपले भाचे कोण? शंभरी खरदूषण यांना सुद्धा ठार मारलेला आहे. कुंभकर्ण म्हणतो, दादा अरे तू मला जाग का नाही केलं रे? हा, तू मला जर जाग केलं असतं तर मी त्या राम लक्ष्मणाला भक्षण करून घेतलं असतं. आणि कुंभकर्ण युद्ध करण्याकरता निघाला महाराज. परंतु श्रीरामाने जेव्हा कुंभकर्णासोबत युद्ध केलं, धनुष्याला बाण जोडला आणि कुंभकर्णाच्या वक्षस्थळामध्ये मारल्याबरोबर कुंभकर्ण धरतीवर येऊन पडला. लंकाधीश रावणाला कळलं. लंकाधीश रावण विचार करू लागले की माझा मुलगा मृत्यू पावला, कुंभकर्ण माझा भाऊ मृत्यू पावला. हे लक्षात ठेवा, कधी कधी मनुष्य स्वतःच्या हाताने संसाराची धुडदाण करून बसतो महाराज. याले कारण आपण विचार करत नाही. संत म्हणतात, क्षणोक्षणी याची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. अरे मनुष्याने प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. नाम विठोबाचे गावेन पुढे पाऊल टाकावे. कर्म चुकत नाही महाराज, परंतु आजची स्थिती विचार राहिला नाही. मनुष्य आताचा विचार करत नाही. अरे स्वतःचाच चार ती विचार करत नाही तर जगाचा काय करणार महाराज? अरे जो फक्त स्वतःचा विचार करतो तो स्वार्थी आहे, आणि जो जगाचा विचार करतो तो परमार्थिक आहे. संतांनी स्वतःचा विचार केला नाही. देह जिजविती परोपकार आहे. जगाचा विचार केला, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकार. लंकाधीश रावणाने विचार केला की आता स्वयं जाऊन त्या राम लक्ष्मणाला ठार मारायचं. लंकाधीश रावण सैन्य घेतलं
रथ सज्ज केला. रथ सज्ज केला. हनुमंत, अंगद, नील, जांबवंत, बिभीषणासह लंकेच्या बाहेर डेऱ्यामध्ये विराजमान होते. शंखध्वनी ऐकायला आली. युद्धाच्या वेळेची. बिभीषण जे म्हणतो, प्रभू, बिभीषणाने हात जोडले, प्रभू, माझा भाऊ लंकाधीश रावण येत आहे, परंतु तो मायावी आहे. रावणाचा मृत्यू होणार नाही प्रभू, कारण रावणाच्या नाभीमध्ये अमृताचा कुंभ आहे. कशाचा? अमृत. प्रभू, जर माझ्या बाबाला, रावणाला जर ठार करायचं असेल तर अग्निस्त्र धनुष्याला जोडा आणि माझ्या भावाच्या नाभीमध्ये सोडा. लंकाधीश रावण निघाला महाराज. क्रोधिस्त होता. सैन्य सोबत घेतलेलं होतं आणि लगबगीने जाऊ लागला. श्रीरामाने विचार केला. श्रीरामाने काय केलं? धनुष्याला बाण जोडला. लंकाधीश रावण जेव्हा रणभूमीकडे येऊ लागले, श्रीरामजी पुढे गेले आणि युद्धाला सुरुवात झाली महाराज. श्रीमद नारायण नारायण नारायण, श्रीमद नारायण नारायण नारायण, श्रीमद नारायण नारायण नारायण, श्रीमद नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, सत्य नारायण नारायण नारायण, सत्यनारायण नारायण. शेवट श्रीरामजीने काय केलं? अग्निस्त्र जोडलं आणि लंकाधीश रावणाच्या नाभीमध्ये सोडलं महाराज. जसं सोडल्याबरोबर लंकाधीश रावण धरतीवर येऊन पडला महाराज. अमृताचा कुंभ फुटला. म्हणून म्हणतात ना, भगवंत साधारण समजू नका. त्या दिवशी सांगितलेलं आहे, मनुष्य प्राणी इतका ज्ञानी झाला की भगवंताच्या जवळचा जन्म आपल्या हातामध्ये घेतला. जन्म हातामध्ये घेतला. तुम्ही म्हणाल महाराज कसं? काही काही जण बघा हॉस्पिटलमध्ये गेले, हे डॉक्टर साहेब 2 दिवस डिलिव्हरी वाढवा, शुभ दिवस आहे, शिजर. जन्म हातामध्ये दिला, मृत्यू हातामध्ये दिला. काय? जर भगवंताने जर मृत्यू आपल्या हातात दिला असता तर आपण भगवंतासोबत लग्गा लावला असता. देवा 1 करोड घे, 1 महिना पुढे ढकल. म्हणून लक्ष देऊन ऐका. हा भगवंताचा खेळ आहे महाराज. त्या दिवशी सांगितलेलं आहे मी कि जब हरि का बुलावा आएगा ये पंचक्रोशी छोड़कर जाना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी ये किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है,
एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगे, मौत जब तुझको आवाज देगे, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा। आहे ना, असं जीवन आहे महाराज. म्हणून जीवन एक संघर्ष आहे महाराज. जेव्हा लंकाधीश रावणाचा वध झाला तर रावणाने काय केलं, राम लक्ष्मणाला बोलावलं. कारण रावण साधारण नव्हता, महाज्ञानी होता. कसा होता, महाज्ञानी. आणि प्राण सोडण्याच्या आधी रावणाने काय केलं, राम लक्ष्मणाला ज्ञान दिलं महाराज. म्हणून म्हणतात ना, जे आपल्याजवळ ज्ञान असते ना, जी आपल्या अंगी कला असते ना, ती साठवून न ठेवता इतरांना द्या. इतरांना वाटा महाराज. ज्ञानी भरपूर आहे, भरपूर ज्ञान आहे. काही काहींच्या ज्ञानेश्वरी अवगत आहे, तुकाराम गाथा अवगत आहे, मुखगत आहे, विजय ग्रंथ मुखगत आहे, एवढे ज्ञानी आहे. परंतु दुसऱ्याला कधीच देत नाही. त्यांना हेच वाटते की मी मुखोगत पारायण करणार आहे, जगाला दिला पाहिजे महाराज. असे तयार करा. विजय ग्रंथामध्ये हरी पाटलाचं चरित्र आलं. हरी पाटील हा पैलवान होता ना, कोल्हापूर पर्यंत जाऊन कुस्ती जिंकून आलेला होता. जेव्हा या पाटलांचे मुलं गजानन महाराजांना चिडवत असताना भास्कर पाटलांनी त्या मुलांना मार दिला, हकलून लावलं. ते मुलं रडत रडत जाऊ लागले. हरी पाटील येत होता. हरी पाटलाने विचारलं, हे मुलांनो तुम्ही का रडताय? मुलं म्हणतात, काका आम्ही त्या गजानन महाराजांना चिडवत असताना भास्कर पाटलाने आम्हाला मार दिला, आम्हाला हकलून लावलो. हरी पाटील म्हणतो, काय भास्कर पाटलाने? लगेच हरी पाटील गजानन महाराजांच्याकडे गेला आणि गजानन महाराजांना म्हणू लागला, एक गण्या, तुझं प्रस्त लई माजलं रे. सर्व शेगावातले लोक तुझं चरण धुतात, चरणाचं तीर्थ पेतात. हे लोकांना कळलं पाहिजे तू ढोंगी आहेस. हरी पाटील म्हणतो, हे गण्या तू खरोखर साधू आहेस ना, तर माझ्यासोबत कुस्ती खेळ. काय खेळ? कुस्ती. गजानन महाराजांनी बघितलं, पाटला जर मी तुझ्यासोबत कुस्ती खेळलो तर तू मला काय देशील रे? हरी पाटील म्हणतो, गण्या जे तू मागशील ते मी द्यायला तयार आहे. हरी पाटील म्हणतो, गण्या जर मी कुस्तीमध्ये जर कदाचित जिंकलो तर तू मला काय देशील रे? गजानन महाराज म्हणतो, पाटला जे तू मागशील ना त्याचे दुप्पट मी तुला देणार. हरी पाटलाले हसू आलो. नेसायले धड धोतर नाही, गावामध्ये हिंडतो, गटारातलं पाणी पितो, आणि तू म्हणशील त्याच्या दुप्पट देणार. गजानन महाराज म्हणतो, पाटला अरे ते तालीम मधलं सोड कुस्तीचं, मला फक्त या जागेवरून हलून तर दाखव. गजानन महाराज आसन मानून बसले आणि हरी पाटील गजानन महाराजांना उचलू लागले महाराज. परंतु गजानन महाराज जाग्यावरून हल्ले नाही. आहे ना विजय ग्रंथात आहे ना,
शेवट हरी पाटील दमला, विचार करू लागला, घाम पुसू लागला आणि गजानन महाराजांना शरण गेला. महाराज 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 मी चुकलो महाराज, मला माफ करा. गजानन महाराज म्हणतो, पाटला कोण जिंकलं रे? हरी पाटील म्हणतो, महाराज तुम्ही जिंकले, मग मला आता बक्षीस दे. हरी पाटील म्हणतात, महाराज तुम्ही काही मागा, मी द्यायला तयार आहे. गजानन महाराजांनी काय मागितलं हरी पाटलाला? हरी पाटला, तुझ्या अंगामध्ये जी पैलवानकीची कला आहे, जी पैलवानकीची कला आहे, ती कला या तरुण मुलांना शिकव आणि यांना पैलवान बनव. कशा करता? देशा करता. पहा किती कळवळा होता गजानन महाराजांना. म्हणून विजय ग्रंथ साधारण नाही आहे. अरे जो खरोखर विजय ग्रंथ एका एका ओवीचा अर्थ कळून घेतो आणि आचरणामध्ये आणतो, तो आपल्या देहावर विजय प्राप्त करतो. महाराज एवढी शक्ती त्यामध्ये आहे. पहा लंकाधीश रावणाने राम लक्ष्मणाला ध्यान दिलं आणि शेवट रावणाने रामाकडे बघितलं आणि राम म्हणतात प्राण सोडला. महाराज काय सोडला? प्राण सोडला. श्रीरामाने लक्ष्मणाला, हनुमंताला, जांबुवंताला, सुग्रीवंगदला सांगितलं की तुम्ही जा आणि बिभीषणाचा राज्याभिषेक करा. आता बिभीषणा सात्विक होता, काही मागितलं होतं काय भगवंताला? नव्हे. म्हणून भगवंत कसा आहे लक्ष देऊन ऐका, जो मागतो त्याला देत नाही, आणि जो मागत नाही त्याला चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कमी पडू देत नाही. असा भगवंत आहे. अरे म्हणून जे आपण कार्य हाती घेतलेलं आहे, तो कार्य कोणतंही असो, देश रक्षणाचं कार्य असो, धर्माचं कार्य असो, समाजाचं कार्य असो, की साधू संतांच्या मंदिराचे कार्य असो, कसे करा? उदार अंतकरणाने करा. महाराज कंजूसपणा करू नका, उदार अंतकरणाने करा. कारण तो देत राहतो. तो किती देतो? आजी देतो पोटभरी, प्रेम म्हणाल तो भरी. एवढं तो देते महाराज. म्हणून मी दररोज सांगत आलेला, आजचा 7वा दिवस आहे कथेचा, उद्याले काल्याचं कीर्तन होईल. म्हणून आज आपण शपथ घ्या आणि गजानन महाराजांना हात जोडून विनवणी करा की गजानन बाबा सदा सर्वदा योग तुझा घडावा, सदा सर्वदा योग तुझा घडावा. म्हणा सदा सर्वदा योग तुझा घडावा, सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, सदा सर्वदा योग तुझा घडावा. हे गजानन महाराजांना भगवंताला मागा. महाराज हे काय मागता हो नाशिवंत? हे दे, ते दे, फ्रीज दे, गोदरेजची आरमारी दे, वॉशिंग मशीन दे. हे क्षणिक आहे, हे क्षणिक आहे. आज आपल्याला डोळ्याने दिसतो, उद्या दिसणार नाही. अरे त्याच्याही पुढे सांगतो, हा देह सुद्धा नाशिवंत आहे. ज्या देहावर, ज्या शरीरावर मा लक्ष देऊन आहे,
आपण अति प्रेम करतो ना. किती प्रेम करतो या देहावर. हा, किती सजवतो याले. हा, संतूरची साबण, लक्स साबण, घसघसके घसघसके. किती प्रेम करतो या आपण या देहावर. तरी पण एक दिवस याली सोडून द्या लागते ना. याले सोडून द्या लागते. म्हणून थोडा विचार करा. या शरीराची, या देहाची किंमत कोणामुळे आहे? भगवंत रूपी शक्ती यामध्ये आहे, म्हणून किंमत आहे. ज्या दिवशी शक्ती निघून जाणार, या देहाची किंमत, या शरीराची किंमत झिरोवर येईल. त्याला तुम्ही काय म्हणता? मळ पडलेला आहे. म्हणून थोडा विचार करत चला. लक्ष्मण, हनुमंत, अंगद, नील, जांबवंत, सुग्रीवासह सर्वांनी काय केलं? त्या बिभीषणाचा राज्याभिषेक केला, राजगादीवर बसवलं. नवे तर रावणाची अंतविधी केली. अंतविधी केली. मला एका जणाने प्रश्न विचारला, म्हणे महाराज, पहिले राजगादीवर स्थापन केलं, नंतर अंतविधी केली, हे कसं काय? कारण एक म्हण आहे जुनी, बाप दाखवून श्राद्ध कर. पहिले राजगादीवर कोण बसतो याचा विचार पहिले कर, आणि नंतर इकडे. कारण जे मृत्यू झालेला व्यक्ती असतो ना, त्याला आनंद वाटते की माझ्या जागेवर कोणीतरी विराजमान झालेला आहे. तर इकडे राज्याभिषेक झाल्यानंतर बिभीषणजी श्रीरामजीकडे आले आणि श्रीरामजीला म्हणू लागले, प्रभू, सीता मातेची सुटका करा. काय करा? सीता मातेची सुटका, तिचा स्वीकार करा. हनुमंताले श्रीराम प्रभूने हनुमंताला सांगितलं, हनुमंता तू जा सीतेला घेऊन ये. हनुमंत जेव्हा अशोक वाटिकेमध्ये गेले, हनुमंत जेव्हा अशोक वाटिकेमध्ये गेले, सीतेने बघितलं. सीतेने बघितलं महाराज, हनुमंत येत आहे. कारण त्रिजटांनी सीतेला सर्व हकीकत सांगितलेली होती. परंतु इकडे जी वानर सेना होती, ही वानर सेना एकमेकाच्या कानामध्ये कुजबुजू लागले. एकमेकाला म्हणू लागले, सीता आहे कशी? की लंकाधीश रावणाने हिला हरण करून आणलेला आहे. ही सीता आहे कशी? दिसायला कशी आहे? एकमेकाच्या कानात. श्रीरामजीने जेव्हा बघितलं, श्रीरामजीने विचार केला की या वानरांना संशय प्राप्त झालेला आहे. आणि हा जो संशय असा आहे महाराज, एक वेळचा जर याच्यात घुसला, चैन पडू देत नाही हो, काहीच करू देत नाही. तुम्हाला अनुभव आहे. एक उदाहरण सांगतो. एखादा व्यक्ती जर एखाद्याच्या घरी दररोज जात असेल, तिथे जाऊन जेवण करत असेल, कधी कधी झोपत असेल, तुम्ही जर बघितलं, तुम्ही काय म्हणता? का रे, हा लेका दररोज इथंच येते रे, इथंच जेवते, इथंच झोपते, काहीतरी हाय लेका. काय झाला? संशय प्राप्त झाला. चैन पडते का त्याला? पडते का त्याला चैन? अरे झोप काय, भूक सुद्धा लागू देत नाही महाराज, असा हा संशय आहे. म्हणून संशयाचा नाश करा, संशयाचा नाश. श्रीरामजीने विचार केला, या वानर सेनेला संशय प्राप्त झालेला आहे. आणि जेव्हा हनुमंत सीतेला घेऊन आले,
सीतेला घेऊन आल्याबरोबर अति सुंदर सीता महाराज या वानर सेनानी बघितलं आणि एकमेकाच्या कानामध्ये कुजबुजू लागले की एवढी सुंदर सीता या लंकाधीश रावणाने हिला पवित्र कसं ठेवलं असेल. पाहो श्रीरामजीने ओळखलं. श्रीरामजी म्हणतो हनुमंता मी सीतेचा स्वीकार करू शकत नाही. सर्व वानरसेना गप्प बसली महाराज की प्रभू सीतेचा स्वीकार करत नाही. श्रीरामजी म्हणतो हनुमंता ही जर पवित्र असेल, पतिव्रतेचा भंग केला नसेल, एक वचनी असेल, एक पतिव्रता असेल तर हिने अग्नि परीक्षा द्यावी. काय द्यावी? अग्नि परीक्षा. परंतु माझ्या माय बाप श्रीरामजीचा सीतेवर विश्वास होता आणि सीताजीचा श्रीरामजीवर विश्वास होता. ही जी परीक्षा आहे ही फक्त जगासाठी. कारण हे जग जगू देत नाही महाराज. न आवडे जन जग जगू देत नाही. म्हणून जो सत्कर्म करतो ना त्याने स्वतः विचार करायचा. एक मन आहे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. परंतु केव्हा जरी जग आपल्याला सांगत असेल त्याच्यावर मंथन करा, म्हणजे विचार करा आणि नंतर निर्णय घ्या. सीताजीने हनुमंताला सांगितलं हनुमंता काष्टा वेचून आण. हनुमंताने काष्टा वेचून आणली. रिंगण तयार केला महाराज. अग्नी प्रज्वलित केली. सीताजी त्या अग्नीच्या जवळ गेली. हात जोडून विनवणी करू लागली हे माते जर मी पतिव्रतेचा भंग केला असेल, एक वचनी नसेल तर तू मला चढून राख कर. आणि जर मी पवित्र असेल तर माझं रक्षण कर. जेव्हा सीतेने अग्नीमध्ये उडी मारली महाराज, अग्नीने स्पर्श सुद्धा केला नाही. स्पर्श सुद्धा केला नाही. शेवट सर्व वानर सेनांनी टाळ्यांचा गदर केला, जे जयकार केला महाराज. श्रीरामाने सीतेचा स्वीकार केला. आता ध्यान काय तुम्ही परीक्षा जर तुम्ही 6 महिने जर माहेरी असल्या 6 महिने माहेरी असल्या आणि 6 महिन्यानंतर तुमचे पती तुमचे सासरे आणि गावातले तुमच्या इकडे आले आणि तुमच्या पतीने म्हटलं मी तुला वागवतो, तू अशी परीक्षा करून घेऊन दाखव. तुम्ही काय म्हणाल? जाय लवकर उठ, तू तिकडे 2-4 करून मी इकडे करून घेतो. याला कारण विश्वास नाही महाराज. आणि जीवनामध्ये श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धा म्हणजे विश्वास. म्हणून साई बाबा नेहमी म्हणतात श्रद्धा और सबुरी. अवश्य तुझं कार्य सफल होईल. श्रद्धा पाहिजे. आता महाराजांनी नर्मदेची परिक्रमा केली, पायी परिक्रमा केली. श्रद्धा नर्मदे मातेवर होती. आणि ज्याच्यावर श्रद्धा असते ना ते आपलं रक्षण करत असते. आलं लक्षात? आपली काळजी त्याला असते. आपली काळजी त्याला असतो महाराज. हे सत्य आहे. हे संतांनी सिद्ध करून घेतलेलं आहे महाराज. काल्पनिक गोष्टी नाहीये. पुष्पक विमान बोलावलं, त्यामध्ये राम लक्ष्मण सीताजी, अंगद, हनुमंत, जांबवंत, सुग्रीव, बिभीषणासह त्यामध्ये बसले. आकाश मार्गे जाऊ लागले. 14 वर्ष पूर्ण होत आलेली आहे. 14 वर्ष.
आकाश मार्गे जात असताना श्रीरामाने विचार केला की मी माझ्या भावाला भरतजीला वचन दिलेलं आहे की 14 वर्षाचा वनवास पूर्ण झाल्यानंतर अयोध्येमध्ये परत येणार. आणि जर कदाचित मला वेळ लागला, वेळ जर कधी झाला, कारण भरतजीने सांगितलेलं होतं भरतजी म्हणतात रामा तू जर 14 वर्षाचा वनवास पूर्ण झाल्यानंतर अयोध्येमध्ये परत आला तर ठीक, नाहीतर मी माझा देह त्याग करेन. देह त्याग करेल. म्हणून श्रीरामजीने काय केले, रामजीने हनुमंताला सांगितलं हनुमंता तू पुढे जा आणि जाऊन नंदीग्राम येथे जाऊन भरतजीला माझा निरोप दे की श्रीराम सीतेसह लक्ष्मणासह अयोध्येकडे परत येत आहे. हनुमंतजी गेले. गेल्यानंतर भरतजीला निरोप दिला. भरतजीने काय केलं होतं माहित आहे काय? काष्टा वेचून रिंगण तयार केला होता, अग्नी प्रज्वलित केली होती, श्रीरामाची वाट बघत होता आणि प्रदक्षिणा मारत होता. तेवढ्यात हनुमंतजी गेले आणि म्हणतात भरतजी थांब, मी निरोप घेऊन आलेला, श्रीराम लक्ष्मण सीता सह येत आहे. भरतजीला आनंद झाला. एवढंच नव्हे, भरतजी अयोध्या नगरीमध्ये गेले, संपूर्ण अयोध्या नगरी सजवली. कौशल्या, सुमित्रा, कैकेयी यांच्या हातामध्ये पंचारत्या होत्या महाराज. वशिष्ठ ऋषींना निमंत्रण दिलेलं होतं. आणि जेव्हा राम लक्ष्मण सीताजी आले, आल्याबरोबर या तिघींनी आरती ओवाळली. एवढंच नव्हे, श्रीरामजीने काय केलं, प्रथम कैकेयीकडे गेले, कैकेयी मातेकडे, तिच्या चरणाचं दर्शन घेतलं. कोणी? श्रीरामजीनी. तेव्हा कैकेयी म्हणाली रामा रामा तू मला माफ कर रे, कारण माझ्यामुळे तुला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. श्रीरामजी म्हणतो आई असं म्हणू नको, तू जर मला 14 वर्षाचा वनवास दिला नसता तरी रावण, कुंभकर्ण हे जे असुर आहे हे मृत्यू पावले नसते. म्हणून जो हुआ सो हुआ, और जो हो रहा है वो अच्छा हो रहा है, और जो होगा वो भी अच्छा होगा. हाँ, गीतेचा सार आहे महाराज, व्यर्थ क्यों चिंता करते हो. पहा गीता काय म्हणते, तू कशाचीच काळजी करू नको, कारण काळजी करणारा तो आहे महाराज. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. एवढंच नव्हे, रथ सजवले, रथामध्ये राम लक्ष्मण सीताजीला बसवलं. अन्य रथामध्ये सुग्रीव आहे, हनुमंत आहे, अंगद आहे, जांबुवंत आहे, विभीषण आहे. सर्वांना पहा रथामध्ये विराजमान आहे. मिरवणूक निघाली महाराज. ज्याप्रमाणे आज आपल्या या रोहणा ग्रामामधून मिरवणूक निघाली ना, किती आनंद आहे. किती आनंद आहे. माझ्या माय बाप हो, वाईट वाटवण घेऊ नका, कारण मार्ग दाखवण्याचं कार्य दासगिरी महाराजांच्याकडे आलेलं आहे. दासगिरी महाराजांच्याकडे आलेलं आहे. धर्माचं रक्षण कर, मार्ग दाखव. माझा कार्यक्रम वर्धा जिल्ह्यामध्ये रायफुलीला होता. लक्ष देऊ नाही का आता रायफुलीला. त्या रायफुली गावामध्ये फक्त 35 घरं होते. किती? 35 घरं. आणि त्या 35 घरामध्ये जेव्हा कथा सुरू केली 3000च्या वर श्रोतेगण होते.
3000च्या वर. हे अहंकाराचे शब्द नाहीये महाराज, सत्य ते सांगतो. पहा 35 घराचं गाव आणि ज्या दिवशी मिरवणूक होती 60 दिंड्या आल्या होत्या. सांगा आता त्या गावात मावे नाही आणि एकच रस्ता. इकडून दिंडी निघाली मंडपातून तिकडे थांबून द्यायची. हा सर्व दिंड्या जमा झाल्या का पहिली दिंडी पुढे पाठवायची. पण दिंडीमध्ये महिला मंडळी होत्या त्या बिन माळकरी जास्त होत्या. गळ्यात माळ नाही, तुळशी डोक्यावर घेतली, विना गळ्यात घेतला, काय उपयोग आहे. अरे तुझ्याजवळ आधार कार्ड काहीच नाही, आणि ज्याच्याजवळ आधार कार्ड नाही त्याला कोणती सवलतही भेटत नाही. म्हणून विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पथ्य सांभाळावी. माझ्या माय बाप हो, वाईट वाढवून घेऊ नका. जर तुम्हाला हरिनामाचं हे कर्म सफल करून घ्यायचं असेल तर नियमाने चला. गळ्यामध्ये माळ टाका, गुरुच्या हाताने नाम घ्या, आणि नंतर बघा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन. एवढंच नव्हे, श्रीराम लक्ष्मण सीतेचं स्नान घालण्यात आलं. ब्राह्मण वेद मंत्र म्हणायचे, वस्त्र चढवण्यात आले. नव्हे तर राजगादीवर बसवलं महाराज. स्वयं वशिष्ठ ऋषी हातामध्ये पंचारती घेऊन श्रीराम सीतेचा राज तिलक करत आहे महाराज. सर्वांनी हात वर्त करा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. हात वर करा. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम जय जय राम. 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 बोला श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय हाथ वर करा. राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. बोला श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम
बलरामचंद्र भगवान भगवान की जय. देव बैसले सिंहासनी. आहे ना, किती आनंद असेल हो. हा, देव घरा आला. जिथे भगवंत आहे तिथे आनंद आहे महाराज. आनंदाचं वातावरण आहे. हेच उदाहरण संसार. तुमच्या घरी जर कधी आनंद असेल, सर्वजण प्रफुल्लित असेल, हास्यवदन असेल, समजून धरा की आज माझ्या घरी भगवंत विराजमान आहे. आणि जर तुमच्या घरी कावकाव असेल, दे धनाधन, समजून धरा तो थोडसा बाजूला निघून गेलेला आहे. म्हणून त्याला धरलं पाहिजे महाराज. ए धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर. धरिला धरिला पंढरीचा चोर, धरिला धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. हो राम धरिला पंढरीचा चोर, धरिला धरिला पंढरीचा चोर. हा, त्याला साठवा लागते. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. हे स्थान आहे. ज्ञानेश्वरी वाचा, त्यामध्ये कोवी आलेला जैसा हृदयामध्ये राम, ते स्थान इथं आहे महाराज. हो, अरे देव जर बघायचा असेल, स्वतःतला देव बघा. देव पावयाशी गेलो आणि देवाचं बहुनी ठेलो. जर स्वतः मधला जर तुम्ही देव बघितला तर गजानन महाराज जिकडे पाहावे तिकडे तू दिसशील नयन. तो तुम्हाला सर्व दिसणार आहे महाराज, सगळीकडे दिसणार आहे. राज्याभिषेक झाला महाराज. एवढंच नव्हे, श्रीरामजीने काय केलं? वस्त्र, अलंकार, अन्नदान, गोदान दान करू लागले महाराज. कारण दान म्हणजे साधारण समजू नका. परंतु हो, आपण यामध्ये दान करत नाही उदार अंतकरणाने, आपण दान करतो कन्यादानामध्ये. आहे ना, मुलीचं लग्न असलं, लागेल ना रे 2 क्विंटल साखर काढ. परंतु यामध्ये आपण कंजूसपणा करतो. महाराज असं करू नका, दान करत राहावं. ते विजय ग्रंथामध्ये आहे. ओ मोठी माय, विजय ग्रंथामध्ये बंडू तात्याचा तुम्ही चरित्र वाचा. बंडू तात्याच परमार्थ करायचे, दान धर्म करायचे, आणि 1 रुपया शिल्लक नव्हता महाराज बंडू तात्याजवळ. शेवट एक दिवस बंडू तात्या रात्रीचे वेळ आहे, पत्नीला म्हणाले, अग उठ ना, तुझ्याजवळ काही आहे का ग पैसे, मला परमार्थ करायचं आहे. पत्नी रागारागाने उठून बसली आणि म्हणाले, ओय तुमच्या जिभेले हाड आहे की नाही? मलाच विचारत आहे. तुम्ही ठेवलं तरी काय? भांडे कुंडे घरामध्ये होते तेही विकले, माझ्या अंगावर सोनं नाणं होतं तेही विकलं. आता एक काम करा, मला विका आणि त्याच्या मोबदल्यामध्ये परमार्थ करा. त्याच्यापेक्षा मेलेलं पुरलं. पहा, एवढी स्थिती झाली होती बंडू तात्याची. जीवन संपवण्याकरता निघाला, परंतु गजानन महाराजांनी सामान्य रूप धारण केलं. बंडू तात्याला अडवलं. बंडू तात्या, जीवन संपू नको, शेगावला जा. शेगावला जाऊन तिथे एक संत आहे, त्यांचं दर्शन घे, सर्व काही ठीक होईल. गण गण गणात भोवती. बंडू तात्याने ऐकलं, शेगावला गेले.
गजानन महाराजचं दर्शन घेतलं तेव्हा गजानन महाराज म्हणतात, बंडू तात्या हरिद्वारचं तिकीट काढू नको, शेगावला जा. असं बोलणारा कोण होता रे? तेव्हा बंडू तात्या म्हणतात, महाराज ते तुम्ही होतात. बंडू तात्या शरण गेला, महाराज महाराज मी काय करू ते सांगा, महाराज मी काय करू. गजानन महाराज म्हणतो, बंडू तात्या अरे पुन्हा पुन्हा हा देह प्राप्त होत नाही रे, आणि एकदा का प्राप्त झाला त्याला तू संपवत आहे. तू घरी परत जा, घरी गेल्यानंतर तुझ्या शेतामध्ये जा, म्हसोबाचं मंदिर आहे, बाबडीचं झाड आहे, त्या मंदिराच्या पूर्वेस तू जमीन खोद, तुला धनाची प्राप्ती होईल. कोणाच्या मुखातले शब्द? कोणाच्या मुखातले? गजानन महाराजांच्या मुखातले. बंडू तात्याने ऐकलं, घरी परत आले. साखरखेड्याला पत्नी घाट झोपलेली होती, टीका घेतली, शेतामध्ये गेले, म्हसोबाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. बाबडीचं झाड होतं आणि पुरे जमीन खोदू लागले. तो 3 फुटावर लागली स्रोते घागर. त्यामध्ये 400 मोहरा सोन्याच्या होत्या महाराज. म्हणून म्हणतात ना, त्याच्या मनात जर कधी आलं तो आपल्याला कुठचं कुठे नेऊन ठेवेल महाराज. फक्त मनुष्याने परमार्थ करत राहा, सत्कर्म करत राहा महाराज. आलं ना लक्षात? भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्पा नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत. किती सुंदर या भजनाची रचना केली हो. भला किसी का करना सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बनकर मत रहना. ओ बाबा, काटे 2 प्रकाराची आहे, बाबूळचा काटा आणि बोरीचा काटा. बाबूळचा काटा कसा असते? सरळ असते, बरोबर आहे ना? आणि बोरीचा काटा असा असते. तसेच आहे बरं का, असे कोंबी देतात आणि असे वळतात. पुष्प नाही बन सकते तो काटे बनकर मत रहना. कशाले काट बनतात? आज आपण 7 दिवस झाले श्रीराम कथा श्रवण करत आलात. राज्याभिषेकापर्यंत आपण कथा श्रवण केलेली आहे. परंतु गजानन महाराजांच्या दरबारामध्ये आपण जो हा सत्संग करत आहोत, तेव्हा मी विचार केला की थोडं का होईना श्री संत गजानन महाराजांचं चरित्राचं वर्णन करावं. कारण चरित्राचं वर्णन केल्यानं काय होतं? भगवंत संत प्रसन्न होतात महाराज. आलं लक्षात? आज आपण श्रीराम प्रभूच्या चरित्राचं वर्णन केलं. चरित्राचं वर्णन केलं, श्रीराम प्रभू प्रसन्न झाले. प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान झाले. एवढे हजारो संख्येने आपण या ठिकाणी आलात, तसे आले नाही. तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या देहामध्ये श्रीराम प्रभू विराजमान झाले म्हणून तुम्ही इथे आलात. तसे नाहीये. म्हणून चरित्राचं वर्णन केलं, संत प्रसन्न होता. तुम्हाला पटलं नसेल, जर तुम्हाला 5,000 रुपयाचं अर्जंट काम आहे पुरुष मंडळीनो, तुम्ही मग गावात
सावकाराकडे जाता. सावकाराकडे गेल्यानंतर तुम्ही एकदम डायरेक्ट म्हणा, सावकारजी भाऊ 5,000 रुपये द्या ना, मला अर्जंट काम आहे ना. तो देणार नाही. देणार का नाही? तो काहीतरी निमित्त सांगेल. पण जर तुम्ही 2-4 मित्र सोबत घेतले, सावकाराच्या घरी गेले, बैठक मध्ये जाऊन बसले आणि सावकाराचं वर्णन करायला सुरुवात करा, असा माणूस रोहण्यात नाही. रोहण्याचं काय, पंचक्रोशीमध्ये कोणतेही कार्य असो उदार अंतकरणाने करतात, दान धर्म करतात, कोणाचं लग्न अडू देत नाही, तेरवी अडू देत नाही, असं तुम्ही वर्णन करा. सावकारजी प्रसन्न होत जाते. बरोबर आहे ना? मग हळूच म्हणा, सावकारजी तुमच्याकडे आलो होतो, 5,000 रुपये आहे काय? सावकार नाकारते काय? नव्हे, अरे म्हणते हे घे. कारण चरित्राचं वर्णन केलं. तसंच हे आहे महाराज. भगवंताचं तुम्ही साधू संतांचं वर्णन करा, ते आपल्यावर प्रसन्न होतात. मग हे नाम चिंतन का सांगितलेलं आहे कलियुगामध्ये? नाम कीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. हे भगवंत साधू संत प्रसन्न होण्याकरता, त्याने प्रसन्न होतात महाराज. आज आपण थोडं का होईना श्री संत गजानन महाराज शेगाव नगरीमध्ये कसे प्रगट झाले ते चरित्र आपल्याला श्रवण करायचं आहे. चरित्र श्रवण करण्याच्या आधी सर्वांनी हात वरत करा. करा असे हात वरत. राहू द्या उद्या. गजानन माऊली मावली जय मावली, जय गजानन मावली. माऊली जय मावले, जय गजानन मावले. मावली जय मावली, जय गजानन मावली. जय गजानन श्री गजानन गुरु गजानन माऊली. जय गजानन श्री गजानन गुरु गजानन मावली. जय गजानन श्री गजानन गुरु गजानन माऊली. जय गजानन श्री गजानन गुरु गजानन मावली. माऊली जय मावले, जय गजानन माऊली. मावली जय मावली, जय गजानन मावली. जय गजानन माऊली म्हणा. जय गजानन मावली. जय गजानन माऊली. जय हात वर करा. मावली. माऊली जय मावले, जय गजानन माऊली. मावली जय मावली, जय गजानन मावली. माऊली जय मावले, जय गजानन माऊली. मावली जय मावली, जय गजानन. श्री संत समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. बुलढाणा जिल्हा महाराष्ट्रामध्ये नवे नव्हे तर महाराष्ट्राच्या पलीकडे आहे महाराज आपल्या बुलढाण्याचं नाव. आणि हे नाव जे कमावतात ते कोण? साधू संत म्हणा, भक्त म्हणा महाराज. आज आपल्या या रोणा ग्रामामध्ये मनसुटे कुळामध्ये एक महाराज तयार झाले आहे ना, आहे ना. ते कीर्तनाला गेल्यानंतर लोक विचारतात कोणत्या गावचे महाराज आहे? रोण्याचे महाराज आहे. निघालं नाव, निघालं ना नाव. आणि एखादा व्यसनाधीन खामगावले बाजारात पडलेला आहे, लोळून राहिला.
लोक विचारतात, का रे हा कुठला रे माणूस? अमुक अमुक गावचा. गेलं गावाचं नाव. कोणाचा मुलगा? फलाण्याचा मुलगा. आई वडिलाचंही नाव गेलं. म्हणून माझ्या बालमित्रांनो, आपल्या गावाचं सुद्धा नाव निघालं पाहिजे असे कर्म करा. नर करणी करे सो नरका नारायण. दासगिरी महाराज जेव्हा दीक्षा घेऊन आलो, प्रथम माझं कार्य कोळंबीचं. बरोबर आहे महाराज? त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये मातोडी येथे आद्य कवी महर्षी वाल्मिकी आश्रम स्थापन केला. 7 वर्ष त्या मातोडीमध्ये राहिलो. शेवट इच्छा झाली गौमातेची सेवा करावी, म्हणून अकोट तालुक्यामध्ये अंबोळा म्हणून गाव आहे, तिथे कृष्णाई गौरक्षण स्थापन केलं. 150च्या वर गायी आहे. 13 वर्ष झाले माझ्या माय बापू गायीची सेवा करत आहे आणि शपथ घेतलेली आहे, मी माझं स्वतःचंही नाव आणि गावाचं नाव गमावणार नाही. आणि जे सुरुवातीपासून भक्त लोक जोडत आलेले आहेत त्यांना तोडणार नाही. यारे यारे लहान थोर, ती शपथ घेतलेली आहे. कोणी मोठा नाही, कोणी गरीब नाही, जात पात नाही महाराज, सर्वांनी या आणि मार्ग दाखवण्याचं कार्य करत आलो. म्हणून भगवंतानी येतपर्यंत आणून पोचलो महाराज. जरी शरीर, हे जे शरीर आहे हे रोगाचं धन आहे बर का. कारण कोणताही रोग आला कशाले ग्रासते? शरीराले. मग काय करायचं आहे? तू ग्रास न त्याला, मला माझं कार्य करायचं आहे. देह जावं अथवा मनुष्याने एकच विचार केला पाहिजे जीवनामध्ये की मृत्यू माझ्या समोर उभा आहे, मृत्यू माझ्या समोर उभा आहे आणि तो मला एक दिवस ग्रासणार आहे. म्हणून हा विचार करा. म्हणून म्हणतात ना, एक दिन आना है और एक दिन जाना है. म्हणून याच्या नादी जास्त लागू नका संसार रूपी मायेच्या. अरे तूने जो कमाया है वो दूसरा खाएगा. खाली हाथ आया और खाली हाथ जाएगा. तोही मनुष्याने विचार करा महाराज. अरे बापाने कमावलेली संपत्ती मुलाला माहित असते. बापाने कमावलेली संपत्ती मुलाला माहित असते की माझ्या वडिलाने किती कष्ट करून ही संपत्ती गोळा करून ठेवलेली आहे. नातवाला माहित नसते. नातू हेच म्हणते, अ बाबा तुम्ही थोडी कमावली, आज्याची इस्टेट होय, मी गमावणार. म्हणून नातवानी विचार केला पाहिजे. त्याचप्रमाणे या साधू संतांनी आपल्यासाठी कमावून ठेवलं महाराज. ऋषी मुनींनी आपल्यासाठी कमावून ठेवलं. हे 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांचा अभंग गाथा, एकनाथी भागवत, ग्रामगीता, हे साठवून ठेवा. तिला भंग करू नका महाराज. संस्कृतीला सांभाळून ठेवा. झालं जीवन सफल. बुलढाणा जिल्हा, शेगाव तालुका, शेगाव नगरीमध्ये माघ वद्य सप्तमीचा दिवस
माघ वद्य सप्तमीचा दिवस शके 1800 दिनांक 23/2/1878 मधली घटना आहे. देवीदास पातुरकरांच्या घरी मुलांची मुंज होती महाराज. आणि त्या निमित्ताने देवीदास पातुरकरांनी अन्नदान ठेवलं होतं. काय अन्नदान? म्हणून मी त्या दिवशी सांगितलेलं आहे, वर्षातून एकदा का होईना प्रत्येकाच्या घरी अन्नदान घडलंच पाहिजे. परंतु काही काही लोक एवढे आहे हो, वर्षातून अन्नदान करणार नाही आणि दुसऱ्याच्या घरची पंगत सोडणार नाही. बरोबर टपून असतात. मागच्या वर्षी जलबी काढली होती, यावर्षी कशावर बार आहे काय रे? तू केव्हा करतो का रेडीमेड खातो? म्हणून आपल्याकडून प्रत्येकाकडून अन्नदान घडलं पाहिजे. त्याचे करता या असे कार्यक्रम सप्ते असतात महाराज. असे सप्ते असतात, यामध्ये अन्नदान करा. आणि हे अन्नदान फलदायी आहे, लक्षात ठेवा. अन्नदानामध्ये पुण्य आहे आणि पापही आहे. आता तुम्ही म्हणाल महाराज पाप कसं आहे? जेव्हा आपण अन्नदान करतो, अन्नदान भक्षण करणारे सात्विक असले पाहिजे. कसे असले पाहिजे? सात्विक. तर पुण्याची प्राप्ती. जर व्यसन करून, जे खायचं नाही ते खाऊन जर तुमच्या घरी जर अन्न भक्षण करत असेल तर त्यामध्ये पाप घडते महाराज. मग तुम्ही म्हणाल महाराज मग या ठिकाणी भव्य अन्नदान आहे, मग इथे तर कोणी येतात? गजानन महाराजांच्या मध्ये शक्ती तेवढी आहे महाराज. शक्ती तेवढी आपल्या याच्यात नाहीये. म्हणून अन्नदान याच्यात करा, दान याच्यात करा. मला अति आज आनंद होतोय. काल जे मी सूचना केली होती की दासगिरी महाराज 13 वर्ष झाले जे कार्य करत आलो ते माझ्यासाठी नाही, माझ्या गोमातेसाठी. तुम्ही दिलेला 1 रुपया सुद्धा मी माझ्या शरीराला लावत नाही महाराज. जेव्हा 3 नोव्हेंबरला अच्युत महाराज हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतो, एंजिओप्लास्टी झाली. माझ्यासोबत जे भक्त मंडळी होते त्यांना मी डायरेक्ट सांगितलं होतं, म्हटलं कोणी भक्त आल्यानंतर त्यांनी जर कदाचित म्हटलं हे 1000 रुपये घे महाराजांच्या तब्येतीसाठी, घेऊ नका. का घेऊ नका? कारण या हॉस्पिटल मध्ये फ्री मध्ये इलाज आहे. 1 रुपया खर्च आला नाही. आणि कशाला करायचं? कारण तो आहे ना बसला, त्यानं व्यवस्था लावली ना. म्हणून जे मी कार्य करतो ते गौमातेसाठी करतो महाराज. कारण आजच्या स्थितीमध्ये तिला वाचवणे महत्वाचं आहे. गाय वाचेल तरच आपला देश वाचेल. आणि ज्या दिवशी गाय दिसणार नाही ही संस्कृती नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रोहणा येथील स्वर्गीय गणपत बापूंना आमले रोहणा यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री लक्ष्मण गणपत आमले यांच्याकडून कृष्णाई गौरक्षण आंबोडा येथील गायीच्या चाऱ्याकरता 11,000 रुपये त्यांनी दान केलेला आहे.
त्याचप्रमाणे स्वर्गीयवासी गीताबाई सदाशिव गोरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री नामदेव सदाशिव गोरे रोहना यांनी सुद्धा 1101 रुपये त्यांनी दान केलेला आहे. चाऱ्याकरता टाळी वाजवा. सर्व सेवा कठीण आहे माझ्या मायबाप हो. आलं लक्षात. इतर सेवा पुरल्या. एक दिवस जर मंदिरामध्ये नैवेद्य जर दाखवला नाही तर देव असं म्हणणार नाही की नैवेद्य का नाही आणला. एक दिवस जर हरिपाठ केला नाही तर देव असं म्हणणार नाही की हरिपाठ का नाही केला. परंतु गायीच्या समोर चारण पाणी जर दिसलं नाही तर ते हंबरडे फोडतात महाराज. हंबरडे फोडतात. म्हणून प्रत्येक मनुष्याचं जीवन परमार्थिक असलं पाहिजे महाराज. परमार्थमय व्यवहार हो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सामुदायिक प्रार्थनेमध्ये आहे. मनुष्याने जगावं कसं जगावं. ना हम रहे अपने लिए, ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है. अन गुरुदेव यह आशीष दे. आशीष म्हणजे आशीर्वाद. जो सोचने का फर्ज है.